नमस्ते. आपण ना एक अपेक्षा धरून चालतो की समोरचा व्यक्ती बदलेल आणि मी जर त्याला व्यक्त झाले ना समोरच्या व्यक्तीसमोर, तर तो व्यक्ती नक्कीच बदलायला तयार होईल. बदलण्यासाठी आपण सतत प्रोत्साहित करतो की तू ना असं कर बाबा, तुझ्यासाठी ते योग्य गोष्टी नाही आहेत. तू चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न कर. तुला जे काही करायचंय ते तू ना थोडंसं बदलण्याचा प्रयत्न कर. ते ना बदल ना बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो की तो व्यक्ती बदलेल. आपण ना एक मनामध्ये एक गोड गैरसमज करून घेतलेला आहे की खरंच गोड का म्हटले, तर ना आपण ना आपल्या मनालाही समजूत घालत असतो की बदले ना हा व्यक्ती. आणि तो गोड गैरसमज आपल्या इतका मनामध्ये आपण स्वतःला समजूत घालतो आणि समोरचा व्यक्ती बदलेल, त्या व्यक्तीला बदलण्यासाठी मी काय प्रयत्न केला पाहिजे, आणि आपण बऱ्याच काही प्रयत्न करत चालतो, परंतु समोरचा व्यक्ती ऐकूनच घेत नसेल, तर आपण त्यावेळेस आपली ती मनस्थिती आपण ना कुठेतरी मानसिक सफरिंगमध्ये जातो, किंवा आपण ना आपल्यातला स्वतःला आपल्याला वाटतं की हे कोण बदलायलाच तयार नाहीयेत, तर माझं जीवन तिथेच थांबून जाईल. समोरच्या व्यक्तींवरती माझं सर्व जीवन आहे, किंवा तो व्यक्ती बदलला तर माझं जीवन बदलेल. लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत की आपल्या कुटुंबामध्ये ना सर्व काही गोष्टी ना समान हव्यात. तो व्यक्ती दुःखी आहे ना, तर मलाही दुःखी राहायला पाहिजे. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशी काही शिकवण दिलेली असते की तू ना त्याला मदत कर, तुला नाही त्याच्या सोबतीनं तुला चलावे लागेल. कारण आपल्याला ना अशा काही आपण गैरसमजुतीमध्ये राहतो की ते आपलेच आहेत, तुला ना ते समजून घ्यावं लागेल. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांसाठी तिथेच थांबतो आणि आपलंही जीवन दुसऱ्यामुळे आपण तिथे स्टॉप करतो. तर आपण ना दुसऱ्यांना बदलण्याच्या अगोदर आपण जर स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, तर जर आपण स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामध्ये नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. हा माझा पर्सनल अनुभव आहे. ज्या पण काही गोष्टीमध्ये मी ना प्रत्येक वेळेमध्ये ना दुसऱ्यांमध्ये अडकून राहायचे की तो व्यक्ती बदलला ना तरच माझं जीवन बदलू शकेल. त्या व्यक्तीमध्ये विचार त्याचे बदलले, किंवा त्याची जी जीवनशैली आहे ती जर त्याची बदलली, तरच माझं जीवन बदलेल. परंतु हे कुठेच मला तर सत्यता वाटणार झाली. कारण मी मनामध्ये खोलवर विचार केला की आपण ना कुठेतरी चुकत आहोत, आपल्याला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती त्या मनस्थितीमध्ये आहे की जो त्याला ऐकूनच घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसेल, तर आपण आपलं आयुष्य त्याच व्यक्तीच्या भोवती आपण घालवायचं का, हा मनामध्ये विचार यायला लागला. आपल्या जवळच्या व्यक्तींना जर तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करत असाल, तर तो बदल समोरच्या व्यक्तीमध्ये नाही तर स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तयार व्हा. दुसऱ्यांसाठी आपण बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो व्यक्ती आपल्या अपेक्षाप्रमाणे कधीही बदलत नसतो. त्याला आपण एक गैरसमज आपल्या मनामध्ये होतो की तो व्यक्ती माझं ऐकून बदलेल, परंतु तो व्यक्ती कधीही बदलायला तयार होत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत नाही की मला माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे आणि मला माझं जीवन बदलायचं आहे. त्यावेळेसच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडेल. आपला वेळ आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये व्यर्थ न घालवता मला बदलण्यासाठी, मला स्ट्रॉंग होण्यासाठी, माझ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी मला कुठले कर्म माझ्यासाठी योग्य आहे ते कर्म निवडून आपण पुढे चालणं गरजेचं आहे. हे शहाणपणाच्या गोष्टी माझ्या काही काळानंतर माझ्या मनामध्ये यायला लागल्या, आणि त्यातून आपण न थांबता आपल्या ग्रोथसाठी आपण तिथे अडकतो, दुसऱ्यांच्या विचारामध्ये आपण अडकायला लागतो आणि आपले जी ग्रोथ आहे ती आपण स्टॉप करतो. म्हणून जर तुम्ही आपली स्वतःची तुम्ही ह्या गैरसमजात असाल की समोरचा व्यक्ती बदलेल आणि त्यानंतर माझं जीवन बदलेल, तर असं कधीही होणार नाही. तर ते जीवन बदलायला फक्त स्वतःला जीवन बदलावं लागेल. दुसऱ्या व्यक्तीमध्ये तुम्ही भावनात्मक गुंतवणूक करू नका. स्वतःचं ग्रोथ ही फक्त स्वतःलाच करायची आहे. हे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येईल त्यावेळेस आपण नक्कीच आपल्या कर्माकडे आणि आपल्या ध्येयाकडे आपण नक्कीच पुढे जाऊ शकू.